आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। फुलांच्या वर्षावात विश्वासाचा जयघोष। प्रभाग क्रमांक 2 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4ही उमेदवारांचा विजय निश्चित। विकासाच्या मुद्द्यावर समाधानी असलेले नागरिक यंदा प्रभाग क्रमांक 2 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4ही उमेदवारांना बहुमताने विजयी करतील असा ठाम विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला आहे। विकासाची कामं, नागरिकांची असलेली नाळ आणि सातत्याने केलेली सेवा यामुळे विजय आमचाच असा आत्मविश्वास उमेदवार हर्षल उर्फ रवी टिंगरे यांनी व्यक्त केला। पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात प्रभाग क्रमांक 2 मधील इंदिरानगर, फुलेनगर परिसरात मतदारांनी फुलांची उधळण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे जंगी स्वागत केले। हा जल्लोष म्हणजे टिंगरे, सावंत आणि धेंडे यांनी एकत्रितपणे केलेल्या विकास कामांच्या विश्वासाची पोचपावती असल्याचं चित्र यावेळी दिसून आलं। आदर्शनगर, इंदिरानगर आणि फुलेनगर परिसरात काढण्यात आलेल्या प्रचार रॅली दरम्यान उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधत आपली विकासाची भूमिका मांडली। शीतल सावंत, सुनील टिंगरे आणि डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी प्रभागात राबवलेली विविध विकास कामे तसंच कोविड काळात दिलेली मोलाची मदत आजही नागरिकांच्या स्मरणात आहे। नागरिकांच्या सुखदुःखात धावून जाणारे हे नेतृत्वच पुन्हा निवडून देणार असा निर्धार नागरिकांनी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयावर शिक्कामोर्तब केल्याचं दिसत आहे। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज, पुणे। लोक तुमच्या समोर आहे। हे कुठलाही लोकप्रतिनिधी ज्यावेळेस 5 वर्ष तिथे नगरसेवक म्हणून काम करतो त्याचं या ठिकाणी अशा पद्धतीने स्वागत आपण पहिल्यांदा बघत असताल। कारण काय होतं की काम करत असताना सर्व समावेशक, सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन चालणारा वारसा असणाऱ्या कुटुंबाचे 4ही कुटुंब, आपले स्वर्गीय आबा असतील, भारत सावंतजी, माजी महापौर, तसेच सिद्धार्थजी धेंडे असतील, सुनील टिंगरे असतील, अजित सावंत असतील, या सर्व 4ही कुटुंबाचा जो काही वारसा आहे त्या वारसामधूनच आपण ही सगळी या ठिकाणची कामं करत आहोत। आपल्या स्वर्गीय आबांनी संपूर्ण वस्ती वसवलेली आहे। आबांचं आणि संपूर्ण सावंत कुटुंबियांचं या वस्तीसाठी जे योगदान आहे आणि त्याचीच कुठेतरी ही पावती म्हणून आज या ठिकाणी आपण बघताय। हा जो जनसागर जो ओसळलेला आहे याच्यामधला एकही व्यक्ती कुठला पैसे देऊन आणलेला नाहीये। त्यांच्या प्रेमापोटी आणि त्यांची एक आपल्या नेत्याच्या प्रती असणारी श्रद्धा आज या ठिकाणी त्यांनी दाखवून दिलेली आहे। तुम्ही स्वतः बघताय नागरिक किती उत्स्फूर्त आहेत। त्यामुळे तुम्हाला एकच सांगू इच्छितो की आम्ही जो विकासाचा मुद्दा घेऊन पुढे आलोय या प्रभागामध्ये, त्या विकासाच्या मुद्द्यावर लोक जी खुश आहेत हे तुम्ही तुमच्या डोळ्याने बघताय। हा एरिया आदर्श इंदिरानगर आहे। आदर्श इंदिरानगर मध्ये सुनील टिंगरे जे आपले राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार आहेत, शहराचे अध्यक्ष आहेत, यांच्या माध्यमातून अजयदादा सावंत असतील, शीतलताई असतील, सुहादादा असतील, यांच्या माध्यमातून धेंडेताई असतील, आपण आदर्श इंदिरानगर मधील बौद्ध विहार जे ढेपेनाना तिथं त्या विहाराचं व्यवस्थापन बघतात, या विहाराकरता दादा, अजयदादा, सुहादादा, शीतलताई, धेंडेताई यांनी फॉलोअप करून अण्णांकडनं, सुनील अण्णांकडनं त्या विहारासाठी जो निधी उपलब्ध करून दिला, हे एक आमचं या वस्तीमधलं एक मुख्य आणि प्रमुख काम आहे। तसेच अजयदादांनी सुनील अण्णांकडनं वेळोवेळी फॉलोअप करून वस्तीतील कॉन्क्रीट रस्ते असतील, ड्रेनेज लाईन असतील, या गोष्टींचा जो प्रश्न होता, नागरिकांच्या ज्या समस्या होत्या, तो सोडवण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केलेला आहे। नमस्कार, मी नगरसेविका सौ शीतल अजय सावंत। हे खरं माजी महापौर भारत सावंत यांची मी सून आहे, अजय सावंत यांची मी पत्नी आहे। आणि आबांनी आणि अजयनी आज या वस्तीसाठी जीवाचं रान केलेलं आहे। त्याच्यामुळे प्रत्येक नागरिक या ठिकाणी आपलं घर समजून, आम्ही सुद्धा आमचं घर समजून या ठिकाणी प्रत्येकाची सेवा केलेली आहे। कोणाची काही अडचण असेल, ज्या वेळेला असेल त्या वेळेला आम्ही स्वतः धावून जाऊन त्यांची कामं करतो आणि त्याच्यामुळेच हा जो जनसमुदाय तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तो स्वतःहून आमचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले आहे, जल्लोषामध्ये उपस्थित आहे। आणि हीच पावती आहे की आमच्या केलेल्या कामांची, आमचा हा जो पॅनल आहे हा विकासाचा पॅनल म्हणून तुम्ही
संबोधित करू शकतो. चौघही जण अनुभवी आहे, म्हणजे दंडे फॅमिली असू दे, टिंगरे फॅमिली असू दे किंवा सावंत फॅमिली असू दे, हे तिन्ही कुटुंब हे काम करणारे, तळागाळात काम करणारी व्यक्ती आहे आणि त्यांनी समाजासाठी हा स्वतःला झोकून दिलेली फॅमिली आहे. आम्ही अख्ख्या पुणे शहरात फिरत आहे, असा एरिया आजच बघितलेला आहे की एवढा मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे. त्याच्यासाठी मी खरंच सगळ्या नागरिकांचे मी या ठिकाणी धन्यवाद मानते की त्यांनी मनाने आम्हाला स्वीकारलेलं आहे, आमच्या पॅनलला स्वीकारलेलं आहे आणि फक्त याची वाट आम्ही मतदानाच्या दिवशी बघणार आहोत की आपल्या भरघोस मतांनी आम्हाला विजयी करून द्या. मी सौ नंदिनी सिद्धार्थ धेंडे, पुण्याचे उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांची मी पत्नी आहे आणि आज आपण हा जो जल्लोष पाहताय नागरिकांमध्ये, ही डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, सावंत आणि टिंगरे ह्या तिन्ही कुटुंबांनी एकत्र मिळून केलेली जी विकास काम आहेत त्यांची जी पूर्तता केलेली आहे, त्या पूर्तता केलेल्या विकास कामांची ही पोचपावती त्यांनी दिलेली आहे नागरिकांनी आम्हाला आणि त्याचंच हे जल्लोषात आमचं स्वागत होतंय. त्यामुळे सर्व नागरिकांचे पण आम्ही मनापासून आभार मानतोय आणि आज आमचा हा जो चौघांचा पॅनल आहे, हा विकासाचे मुद्दे घेऊनच आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि याच्या पुढे आम्ही जितका शक्य होईल तितका या प्रभागाचा विकासच करणार आहोत. त्यामुळे आम्हाला सर्व जणांनी घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबून आमच्या पॅनलला विजयी करावं ही सर्व नागरिकांना कळकळीची विनंती. आज आपल्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 2 मध्ये प्रभाग क्रमांक चालू नाही प्रभाग क्रमांक 2 मध्ये आज आपले जाहीर प्रचार सभा चालू आहे आणि या निमित्ताने आमच्या इंद्रनगर आणि मस्जिद ट्रस्टच्या वतीने पाठिंबा आणि सगळ्यांचा पूर्ण पाठिंबा जाहीर करतो. काय सांगणार आपण? मी आदर्श इंद्रनगर राहणारा व्यक्ती मोहम्मद झाडले. मी मुस्लिम समाजातर्फे खंबीर पाठिंबा राष्ट्रवादी पक्षाला देत आहे, कारण की राष्ट्रवादी हा पक्ष अजितदादांचा आहे. अजितदादा हे नेहमी मुस्लिम समाजाला नेहमी सहकार्य करतात. आज एवढी मोठी सरकार चालवताना एवढ्या मोठ्या सरकारामध्ये फक्त अजितदादा आहेत म्हणून महाराष्ट्रात मुस्लिम समाजाला कुठेतर खंबीर पाठिंबा भेटत आहे. कारण की तुम्ही बघा ना, आज एवढे छोटे मोठे इलेक्शन झाले, सगळ्यात जास्त तिकीट देणारे व्यक्ती मान्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाज काम करण्याचं ठरवलं आहे. कारण की प्रभाग क्रमांक 2 मध्ये राष्ट्रवादी हा मोठा पक्ष आहे. शीतल सावंत आणि बाकीचे जे आमचे उमेदवार आहेत यांना खंबीर पाठिंबा मुस्लिम समाजातर्फे हे असं जायचं अख्ख्या मुस्लिम समाजाने ठरवलं आहे. नमस्कार. काय सांगणार आज घड्याला मतदान करून आपण? घड्याला मतदान ह्या करायसाठी आपण ह्या उमेदवार जे 4 उमेदवार आहेत आमच्या मनातून ते उमेदवार असतात आणि नेहमी सुखरूप असणारे हे 4 उमेदवार असतात. गेली कित्येक वर्षापासून आपण बघत असतो की अजय सावंत, शीतलताई सावंत आणि 3 उमेदवार, हे 4 उमेदवार आमच्यासाठी रात्रंदिवस काम करत असतात आणि अडचणीसाठी आमच्यासाठी ते धावून येत असतात. म्हणून आम्ही प्रत्येकाच्या मनातून आणि प्रत्येकाच्या कार्यकर्त्यातून ह्याच म्हणत आहे की घड्याला फक्त मतदान करा आणि आमच्या पॅनल 100% मोठ्या मताधिक्याने निवडून येण्याची खात्री येतो. अचानक हा यासाठी पॅनल लावलाय कारण की जेवढे जण आले यांनी कमीत कमी 10 वर्ष झालं, 5 वर्ष झाले यांनी इथे वस्ती आहे, यांना हे माहिती नाही. फक्त अजितदादा सावंत हे आमचे करता अजितदादा सावंत एकच माणूस असा आहे की तो आम्हाला अहोरात्री मदतीला धावून येणारा माणूस आहे. तो आमच्यासाठी एक मोठा भाऊ म्हणजे नावाला, पण तो आमचा एक घरातला एक मेन कुटुंब प्रमुख आहे आमच्या वस्तीचा. तो सर्वांना सविनय देईल 4 उमेदवार आणि सर्व पब्लिकला पण सविनय देवी मंडळातर्फे. कारण हे जे आपले आधारस्तंभ आहे, आपले अजितदादा सावंत, शीतलताई सावंत आणि आपले सिद्धार्थ धेंडेचे विशेष सिद्धार्थ भाऊ धेंडे हे बरेच काही कार्यकर्ते आणि नगरसेवक या ठिकाणी झालेले, त्यांनी चांगला विकास केलेला आहे. याच्यापुढे पण करत राहणार. कोरोना असो, पूर असो किंवा काय असो, नागरिकांना पहिले व्यवस्था करणे, बालवाडी नेणे आणि त्यांचे खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था करणे, तर तहसीलदारामध्ये जाणे, कलेक्टरला जाणे आणि ते लोकांची जी काय आर्थिक मदत असते ते द्यायचं काम या आपल्या अजितदादा सावंत. बाकीचे पण नगरसेवक आपले पूर्ण विहार बांधलेले 30 लाखाचं विहार आपले सुनीलांना टिंगऱ्याने बांधलेलं आहे. त्यांचं खरंच आम्ही त्या कुटुंबाचा आम्ही मला आभार व्यक्त करतो. खरंच त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व मंडळ तयार आहेत. काय तुम्ही टेन्शन घेऊ नका. सर्वांना माझा जय भीम.
सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज.